नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या बालमित्रांचे नवोदय या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये 2020 या वर्षात विचारण्यात आलेले उतारा क्रमांक 3 आणि उतारा क्रमांक 4 अर्थातच भाग 2 यामध्ये आपण पाहणार आहोत. यापूर्वीचे 2 उतारे ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसणार ते त्यांनी पाहून घ्यावे. चला तर सुरुवात करूया. उतारा क्रमांक 3 वर्ष 2020. प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. बघा यात काय म्हटलंय, प्रवास अर्थातच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे यालाच प्रवास असे म्हणतात. तर हा प्रवास मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. मनोरंजक आणि शैक्षणिक या दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. बघा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग प्रवासाला मानण्यात आलेला आहे. युरोपमध्ये एखाद्या तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. बघा युरोप नावाचा एक देश आहे, त्यामध्ये शिक्षित कोणाला मानतात तर एखादी तरुण जो युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल, बघा युरोपमधून खूप देशांमधून प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. प्राचीन भारतात देखील बघा याच्यात आपल्या देशात सुद्धा सांगितलं, प्राचीन अर्थातच आधीच्या काळात सुद्धा आपल्या ऋषींना प्रवासांचे मोठे मूल्य माहीत होते. मूल्य अर्थातच किंमत. तर आपल्या जे आधीच्या काळात सुद्धा आपल्या भारतात सुद्धा जे काही ऋषी झाले होते त्यांना सुद्धा प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. बघा म्हणजे आधुनिक काळात आपल्या भारतात सुद्धा प्रवासाला खूप महत्त्व प्राप्त होते. ज्यामध्ये जे ऋषी अर्थातच जे विद्वान लोक होते त्यांनी सुद्धा भारतातील विविध भागात असलेले जे तीर्थस्थळ आहे, तीर्थस्थळ अर्थातच आपण धार्मिक स्थळ असे सुद्धा म्हणू शकतो, तशा स्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. भारतीयामध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली. बघा तर भारतीयामध्ये एकत्वाची भावना वाढीस कारण हे काय आहे का, तीर्थस्थळांना भेटी देत असल्यामुळे ते लोक एकत्र येत गेले आणि त्यामुळे एकत्वाची भावना जी आहे ती निर्माण झाली. थोडक्यात हा उतारा प्रवासाने होणारे फायदे सांगितलेले आहे. जसं प्रवास करत असल्याने आपल्याला वेगवेगळ्या भागाला भेटी देता आपण काही नवीन गोष्टी शिकत असतो आणि एकोप्याची भावना, एकत्वाची भावना पण वाढू लागते. यामुळे हा प्रवास शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. आणि युरोपसारख्या देशात तर जो कोणी तरुण युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल तरच तो शिक्षित मानला जातो असं या उतार्यात सांगितलेलं आहे. चला तर या उतार्यावरील आपण प्रश्न आणि त्याचे विश्लेषण पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर रिकामी जागा महत्त्वाची आहे. बघा जर एखाद्या व्यक्तीला खरे शिक्षण हवे असेल तर काय महत्त्वाचे आहे ते विचारले आहे. पर्याय A अभ्यास करणे, पर्याय B काम करणे, पर्याय C प्रवास करणे, पर्याय D ज्ञान करणे. तर बी पर्याय काम करणे हे तर येणारच नाही. खरे शिक्षण जर हवे असेल तर या प्रश्नाचं उत्तर बहुतेक मुले हे अभ्यास करणे हे करणार, कारण की आपण अभ्यास या क्षेत्रातच आहोत आणि अभ्यास करणे म्हणजेच खरे शिक्षण हे आपल्याला आधीपासून सांगितलेलं असतं. परंतु या उतार्यानुसार आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रवास करणे, अभ्यास करणे हे नाही. या उतार्यानुसार तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सोडवायची असतात.
म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रवास करणे. कारण इथे सांगितलं आहे प्रवास हा मनोरंजन आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यात जो युरोपसारख्या देशात तर जो व्यक्ती युरोपमधून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करतो तोच पूर्णतः शिक्षित मानला जातो. अर्थातच खरे शिक्षण हवे असेल तर प्रवास करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि भारतात देखील आपल्या आपले जे ऋषी होते त्यांनी प्राचीन भारतात सुद्धा या प्रकारेच माहिती देत होते. त्यांनी एकत्वाची भावना वाढीस यायला पाहिजे यासाठी तीर्थस्थळांना भेटी देणे यासारखे कार्यक्रम ते राबवत होते. यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी आहे? बघा, दिलेल्या खालीलपैकी अर्थातच या 4 पर्यायापैकी कोणता असा शब्द आहे जो मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, समानार्थी? तर याचा शैक्षणिक अर्थात मनोरंजक येणार नाही, कारण मनोरंजक आणि शैक्षणिक हे दोन वेगवेगळे अर्थ आहे त्याचा. सनसनाटी हे सुद्धा येणार नाही. दमवणारे अर्थातच त्रासदायक येणार नाही. तरी मनोरंजक या शब्दाचा समान अर्थ दृश्यावलोकन, दृश्य अर्थातच मजेदार विरंगुळा असणारा त्यालाच आपण मनोरंजक असं म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 3, रिकामी जागा भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाईल. पर्याय शिक्षण संस्था प्राचीन भारतामध्ये शिक्षण संस्था तेवढ्या नव्हत्याच. तीर्थस्थळाला हे येऊ शकतं कारण की जे विद्वान लोक होते, जे ऋषी होते त्यांनी सांगितले होते, त्यांनी ते धार्मिक कर्तव्य बनवलं होतं. शहराला सुद्धा येणार नाही. व्यापार या शब्दाचा सुद्धा इथे उल्लेख नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर उतार्यानुसार आहे तीर्थस्थळाला. यानंतर प्रश्न क्रमांक 4, लोकांनी जर रिकामी जागा भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते. बघा, लोकांनी जर रिकामी जागा भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते. एकत्वाची भावना म्हणजे एकत्र राहण्याची, एकोप्याची भावना, एकजुटीची भावना कधी येते? प्रवास केल्यास येऊ शकते. वादविवाद नाही. खेळ या शब्दाचा उल्लेख सुद्धा या उत्तरात नाही. प्रश्नोत्तर प्रकार, वादविवाद आणि प्रश्नोत्तर या दोघाचाही अर्थ एकच होतं, पण हे दोघेही नाही. तर प्रवास हा शब्द हा पर्याय क्रमांक ए येणार. याचं तुम्ही उत्तरात सुद्धा पाहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 5, ऋषी म्हणजे रिकामी जागा माणूस होय. पर्याय ए विद्वान, पर्याय बी चतुर, पर्याय सी मुक्त, पर्याय डी धूर्त. तर ऋषी म्हणजे धूर्त नाही, मूर्ख नाही. मुक्त हा पण होणार नाही. चतुर हा शब्द थोडा याचा अर्थ वेगळाच होणार. तर ऋषी म्हणजेच विद्वान. उतारा क्रमांक 4, तरतरीत आणि आरोग्य संपन्न राहण्याकरिता तुम्हाला शारीरिक दृष्टीने सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. बघा, तरतरीत आणि आरोग्य संपन्न अर्थात हेल्दी, चांगले आरोग्य राहण्याकरिता शारीरिक दृष्टीने अर्थातच शरीराच्या दृष्टिकोनातून सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. तर सक्रिय अर्थातच काम करत राहणे, आळशी न राहणे, उद्योगी राहणे असा त्याचा अर्थ होतो. नियमित शारीरिक सक्रियता तुम्हाला लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग, मानसिक आजार, मधुमेह आणि सांधेदुखी यासारख्या गंभीर रोगापासून संरक्षण देते. बघा, नेहमीच शरीराच्या दृष्टिकोनातून सक्रिय राहिल्यास लठ्ठपणा, हृदयरोग, कर्करोग, मानसिक आजार, मधुमेह आणि सांधेदुखी यासारख्या गंभीर रोगापासून संरक्षण तर मिळतेच. नियमितपणे सायकल चालवणे हे मरगळलेल्या जीवनशैलीच्या संबंधित अशाच अनेक बाबीशी तुमचा धोका कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकते. बघा, आता शारीरिक सक्रियतामध्ये नियमित सायकल चालवणे हा एक उपाय यावर थोडक्यात सांगितला आहे. मरगळलेल्या जीवनशैलीच्या संबंधित जे काही अनेक बाबीशी धोका
अशा अनेक बाबींशी तुमचा धोका कमी करण्यास, अर्थातच जे काही रोग होण्याची जे शक्यता आहे तो धोका कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकते सायकल चालवणे. ठीक आहे. यानंतर सायकल चालवणे हा आरोग्यपूर्ण, कमी आघात करणारा व्यायाम प्रकार आहे. बघा, सायकल चालवणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे, पण तो आरोग्यपूर्ण तसेच कमी आघात करणारा प्रकार आहे आणि त्याचा आनंद लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व वयाच्या लोकांना घेता येतो. याचाच अर्थ काय का सायकल हे लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व वयाचे लोक चालवू शकतात. तो मजेदार, स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगला आहे. बघा, सायकल चालवणे हे लहान मुलापासून वृद्ध पण चालवू शकतात. तो मजेदार तसा स्वस्त असून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिल्यास ते चांगलं आहे. कामाच्या ठिकाणी अथवा दुकानात सायकल चालवत जाणे हा देखील नियमित व्यायाम आणि रोजचा दिनक्रम यांना जोडण्याचा एक सर्वात वेळ वाचवणारा मार्ग आहे. साधारणपणे 1 दशलक्ष लोक प्रवास, मनोरंजक आणि खेळ यासाठी सायकल चालवतात असा अंदाज आहे. सायकल चालवणे हा वजन घटवण्याचा उत्तम मार्ग आहे. तर वजन घटवण्याचा उत्तम मार्ग म्हणून सुद्धा सायकल चालवली जाते, कारण त्यामुळे स्नायू संघटित होतात आणि चरबी जळून जाते. वजन घटण्याचा उत्तम मार्ग हा सायकल चालवणे आहे. कारण काय, तर सायकल चालवल्यामुळे स्नायू संघटित होतात, बळकट बनतात आणि चरबी जळून जाते. जळून जाणे याचा अर्थ चरबी कमी होते. संशोधक असे सुचवते की रोज अर्धा तास सायकल चालवल्याने आपण वर्षभरात किमान 5 किलो वजन घटवू शकतो. बघा, शास्त्रज्ञानाचं असं मत आहे की जर दररोज अर्धा तास सायकल चालवल्यास वर्षभरात आपण किमान 5 किलो वजन घटवू शकतो. तर थोडक्यात हा उतारा शारीरिक दृष्टीने सक्रिय कशा प्रकारे राहिले पाहिजे ते सांगितले आणि त्यासाठी करावा लागणारा व्यायामाचा प्रकार सायकल या संबंधी जास्त माहिती दिलेली आहे. तर यावर आधारित आपण प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 1, या उताराचा मुख्य उद्देश आहे आपल्याला फायदे सांगणे. बघा, कशाचे फायदे सांगणे या उताराचा उद्देश आहे. बघा, आरोग्यपूर्ण राहण्याचे, हा आरोग्यपूर्ण तर राहायला हवेच, हे उत्तरात सांगितलेलेच आहे. पर्यायी सायकल चालवण्याचे, हा सायकल पण चालवले पाहिजे ते सुद्धा सांगितले आहे. व्यायामाचे, पण व्यायामाचा प्रकार हा सायकल आहे. वजन कमी करण्याचे मुख्य उद्देश सायकल चालवणे हाच आहे. हा प्रश्न भरपूर विद्यार्थी चुकवतात. सायकल चालवणे हे व्यायामाचा प्रकार आहे आणि सायकल चालवल्याने वजन कमी होतो आणि सायकल चालवले तर आरोग्यपूर्ण पण राहता येते. आणि मुख्य उद्देश हा प्रश्न जेव्हा विचारतात जेव्हा उतार्याचा मुख्य उद्देश विचारतात तेव्हा ज्या गोष्टीबद्दल ज्या उतार्यात जास्त माहिती दिलेली असते ती गोष्ट समजायची. तर जास्त माहिती या सायकलवर सांगितलेली आहे, म्हणून याचा मुख्य उद्देश सायकल चालवण्याचे आणि त्यावर होणारे फायदे आपल्याला सांगितले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, जेव्हा लेखक म्हणतो सायकल चालवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगले आहे, बघा पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगले आहे असं लेखक म्हणताय सायकल चालवणे हा, तर तेव्हा खालीलपैकी कोणते सत्य नाही तर असत्य असणारं चुकीचं विधान ओळखायचं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले नाही त्या बाबतीतचं चुकीचं विधान ओळखायचं आहे. पर्याय, सायकल कुठलेही अनारोग्यकारक वायू सोडत नाही, हे सत्य आपल्याला सत्य नसणारं ओळखायचं आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनारोग्यकारक वायू सोडत नाही अर्थात ती प्रदूषण करत नाही. ती पेट्रोल किंवा डिझेल याविना चालते, हा पेट्रोल किंवा डिझेल याविना चालते म्हणून प्रदूषण होत नाही, पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने चांगलेच आहे. ती हवेला प्रदूषित करत नाही, हे सुद्धा सत्य आहे. पण ती सर्व वयाच्या माणसांना चालवता येतं परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा फायदा काहीच नाही, म्हणून या प्रश्नात हे विधान जे आहे सत्य नाही, म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 3,
मरगडलेल्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मरगडलेल्या या शब्दाचा विरुद्ध शब्द. मरगडणे अर्थातच आळशी, अनुद्योगी असं म्हणता येईल. तर मरगडलेल्या याचा विरुद्ध शब्द आहे सक्रिय. कारण आळशी क्रियाशून्य, काहीच क्रिया न करणारा, आळशी असणारा, अर्थातच काहीच कार्यरत नसलेला, हा समानार्थी शब्द आहे. आपण विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. कामाला झुकलेला हा सुद्धा नाही, तर याचा विरुद्ध शब्द विचारला आहे. क्रियाशून्य, कामाला झुकलेला, आळशी हा मरगडलेलाच होता. तर याचं विरुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक ए सक्रिय. यानंतर प्रश्न क्रमांक 4. कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे असा व्यायाम की जो, बघा, कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यायाम विचारलेला आहे. पर्याय ए दमवणारा नसेल. बघा, कमी आघात म्हटलं तर दमवणारा नसणारच. बी महाग नसेल. महाग आणि कमी आघात याचा काही संबंध नाही. कार्यक्षम नसेल. कार्यक्षम नसणारा म्हणजे कमी आघात, हा सुद्धा येऊ शकतं. कंटाळवाणा नसणार म्हणजे ते मनोरंजक, तर हे कमी आघात होणार नाही. तर दमवणारा नसेल आणि कार्यक्षम नसेल, तर यापैकी कमी आघात अर्थातच दम येणारा नसेलच. कार्यक्षम नसेल म्हणजे कमी आघात नाहीत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. या दोन पर्यायामध्ये भरपूर विद्यार्थी गोंधळ करतात. सहसा हा उतारा यामध्ये भरपूर विद्यार्थी चुकवतात. त्याचे कारण व्यवस्थित वाचून आकलन करणे, बारकाईने लक्ष देणे हेच आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. नियमित सायकल चालवणे आपल्याला खालील सोडून सर्वांमध्ये मदत करतो. बघा, सायकल चालवणे हे कोणती गोष्ट सोडून सर्वांमध्ये मदत करतो ते विचारलं आहे. मदत करतो विचारला आहे. चरबी कमी करणे आणि स्नायू बळकट करणे, तर हे मदत करतो यामध्ये. काम आणि गंमत यांची सांगड घालतो, यामध्ये काहीच मदत होत नाही. गंभीर अपघात टाळणे, हा, तर ती सायकल चालवण्यास गंभीर अपघात सुद्धा टाळता येतात. आरोग्यपूर्ण राहणे, हा, सायकल चालवल्यास वजन सुद्धा कमी होणार, स्नायू बळकट होणार. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. या प्रकारे आपण 2020 या वर्षात विचारण्यात आलेले उतारे पाहिले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतर काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.